नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट असे फुगे धपाटे। मी पळपूटवरले असे थापून करणार नाही आहे, लाटून तळून घेणार आहे फुगे धपाटे वाटीच्या आकारमध्ये हे करून। तर तुम्हाला मी धपाट्याचे तळून आणलेले हे साहित्य सांगणार आहे, काय काय तळून आणले ते। मी 2 पेलं हरभऱ्याची चना डाळ घेतलेली, आपण हरभऱ्याची डाळ पण म्हणतो। 2 पेले ज्वारी, 2 पेले गहू आणि 1 पेला तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, असं 2 किलोचं मिश्रण मी करून दळून आणलेलं आहे चक्कीवरून। बघू शकता तुम्ही। आता मी यात साहित्य घालून मळून घेणार आहे। साहित्य घालण्या अगोदर पाणी कोमट करायला ठेवूया। कोमट पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आहे धपाट्याचं। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, चिमटभर हिंगडीची पूड, हळद अर्धा चमचा, जिरे, ओवा घेतलेला। ओवा असं चोळून घालायचा म्हणजे स्वाद छान येतो, धपाटे असे स्वादिष्ट असं चव लागतात। आणि मी ह्यात लाल मिरचीचा ठेचा घेतलेला आहे करून, तो थोडा घालणार आहे मी। आणि हे लाल तिखट पण मी अर्धा चमचा वापरणार आहे। दोन्ही असं मिक्स असले म्हणजे टेस्ट चांगली येते। खायचा सोडा चिमटभर टाकायचा। आपलं पाणी कोमट झालेलं आहे, गॅस बंद करूया। याच्यामध्ये मी कोथिंबीर, आता आपण यात कोथिंबीर चिरून टाकूया। आता मिश्रण असं मिक्स करून त्याला घट्ट मळून घ्यायचं आणि 20 मिनिटं पीठ भिजायला ठेवायचं मळून, नंतर करून तळून घ्यायचं। असं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं मळून घ्यायचं। बघू शकता आपलं पीठ मी मळून घेतलेलं आहे घट्टसर असं, बघू शकता। आता याला 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं, नंतर धपाटे करून तळून घ्यायचं। मुरलेलं आहे, आता आपण याचे धपाटे बनवूया। मी पळपूटला असं पांढरं कापड बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून धपाट्याला जास्त पीठ वरनं लावायला लागत नाही। नुसतंच पळपूटवर केल्यावर पीठ जास्त वापरायला लागतं आणि ते धपाटा असं लाटताना डसतात, म्हणून ह्याच्यावर कापड हातरून घ्यायचं आणि असं मोठे गोळे बनवून लाटून वाटीनं पुऱ्या करून घ्यायच्या। गोळे बनवून ठेवते मी 2। आता इकडे कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवूया आपण।
आपलं धपाट लाटायचं तर इकडे तेल कढतं. आपलं तेल गरम होते. बघा पीठ सारखं लावायला लागत नाही फडक्यावर लाटल्यामुळं. लई पातळ पण लाटायचं नाही आणि लई जाड पण लाटायचं नाही. मध्यम पीठ मध्ये लाटायचं. बघा तेल कढले की त्यात टाकून घ्यायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये धपाटा सोडून घ्यायचं. छान असे फुगलेले आहे धपाटे. तर काढून घेऊयात तेल गाळून चांगलं. तयार आहेत आपले धपाटे. तर गॅस बंद करून घ्या तुम्ही. प्लेटमध्ये धपाटे काढून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. फुगे धपाटे तुम्ही हे दह्यासोबत अगर हरभऱ्याच्या उसळीसोबत तुम्ही सर्व करू शकता. धन्यवाद.